बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महात्मा फुले या महान अशा विभूतींना त्रिवार नमन करून मी माझा थोडक्यात 2 शब्दामध्ये अनुभव सांगते तुमच्यासमोर। सर्वसामान्य आपण लोक काय म्हणतो की बाई स्वर्गात जाऊन आले, मी स्वर्गात गेल्यासारखं वाटलं, हे सर्वसामान्यांचे शब्द आहेत। तर ते सर्वसामान्यामधले शब्द मला वाटायचं की बाबा स्वर्ग म्हणजे काय, तर कल्पना केलेलं एक सुंदर असं जग, कल्पना केलेलं फक्त। पण आम्ही जे कल्पनेच्या बाहेरचं स्वतः अनुभूती ज्या ठिकाणाची घेतली ते ठिकाण म्हणजे खरंच अवर्णनीय आणि खरा स्वर्ग तो, असं माझ्या शब्दात मी म्हणते। आणि विशेष म्हणजे मी सर्वांचा जास्त टाइम न घेता, वातावरण काही अनुकूल नाही, तरी 2 शब्दामध्ये मी थोडंसं मांडणी करते। जे आता लोक आहेत ते काय करतात, पवित्र स्थळांना भेटी देतात, चारोधामाची यात्रा झाली म्हणतात, आणि चारोधामाची यात्रा झाली, सर्वचं काय आमचं झालं, आम्हाला खूप मोठं पुण्य लाभलं असं म्हणतात, आणि मग बाळगोपाळांना जेवायला वगैरे करतात, आपल्या जे आराध्य आहे दैवत आहे त्यांची पूजा आराधना करतात, आणि मग संपलं, इथंच कार्य संपलं। पण संपलेलं नाही, जे काही आपण पूजनीय समजतो, आपली अस्मिता समजतो, तर त्या अस्मितेचं पालन ज्या मार्गदात्या भगवान बुद्धांनी आपल्याला जो सन्मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी आपण ती प्रेरणा घेऊन आलेली असतो, आणि त्या प्रेरणेनुसार आपण सदोदित कार्यरत राहावं असं मला वाटतं। आणि त्याप्रमाणेच प्रयत्न करण्याचा मी सुद्धा प्रयत्न करते, आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला जो अनुभव आला त्या अनुभवाचं प्रत्येकांना शब्दरूपी जे धन आहे ते सर्वांना वाटून द्यावं। भगवंतानी म्हणले की बाबा हे सोनं नाणं, हे जे वैभव जे कमवतं माणूस, प्रॉपर्टी कमवतं, धन कमवतं, पण त्या धनापेक्षा विशेषच मौल्यवान असं धन आम्ही कमवून आलो असं मला वाटतंय। मानव जन्म फक्त एकदा येतो, पुन्हा हा मानव जन्म भेटत नाही, तर या मानव जन्मामध्ये आम्ही अशी प्रॉपर्टी, असं धन, असं वैभव कमवलं असं मला वाटतंय की त्या वैभवाची वाटणी कुणीही करू शकत नाही, ते वैभव कोणी चोरून घेऊ शकत नाही, किंवा ते वैभव कधी संपत नाही। अशा प्रकारची अनुभूती आम्ही भगवान बुद्धांनी ज्या ठिकाणी स्वतः पायी आता सरांनी सांगितली 45 वर्ष जे मार्ग दाखवण्याची, पूर्ण विश्वाला मार्ग दाखवण्याची जी त्यांनी परिक्रमा केली, कशासाठी, सर्वस्व त्यागून त्यांनी मानव जातीच्या हितासाठी, मानवाच्या कल्याणासाठी, मानवाचं सुख शोधण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, आणि त्या त्यागामधून या विश्वातील सर्वसामान्य मानवाला सुखी जीवन जगण्यासाठी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचा सर्वांनीच अवलंब करूया, आणि त्यानुसार डॉक्टर बाबासाहेबांनी जो लोक पावलेला धम्म आमच्यापर्यंत पोहोचवला, आणि त्या धम्माचं आपण पालन करूया, बाबासाहेबांचे स्वप्न साकार करूया, जेणेकरून बाबासाहेबांनी आपल्याला आता सरांनी सांगितले की तुम्ही नुसतं पूजा अर्चा केली म्हणजे संपलं असं नाही, तर ती तुम्ही स्वतः आचरण तुमच्यामध्ये ठेवा की बाबा आपल्याला काय करायचंय, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हा संदेश सर्वसामान्यापर्यंत, आमच्या लेकरांपर्यंत, आमच्या भगिनीपर्यंत, आमच्या सर्वसामान्य मानवापर्यंत कुठलं सुख कशामध्ये आहे, ही सुख थोडक्या शब्दामधून, सहज भाषेमधून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया। आणि इथेच मी 2 शब्द माझे संपवते। मला असं हृदय भरून आलेलं आहे की काय वर्णन करू आणि काय नाही सांगू असं झालेलं आहे। मी जास्त वेळ न घेता मी माझे 2 शब्द इथं संपवते, आणि सर्वांना पुनश्च जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम।
सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका यांनी बुद्ध दर्शन भीम दर्शन पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आजही बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, कपिलवस्तू, श्रावस्ती, नालंदा, वैशाली, राजगड, काठमांडू प्रत्येक बौद्ध अन्वयांनी आपल्या कुटुंबासहित आपण बुद्धगया पाहिलं पाहिजे, सारनाथ पाहिलं पाहिजे. तर प्रत्येकाने आपण बुद्धगया पाहिल्याशिवाय भगवान बुद्धाने ज्ञान प्राप्त घेतलेलं हे स्थळ आपल्याला कळणार नाही. कुशीनगर येथे भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं. सारनाथ येथे भगवान बुद्धांनी पहिलं प्रवचन धम्मचक्र परिवर्तन पंचवर्गीय भिक्षूंना धम्माचा उपदेश दिले. प्रत्येक बौद्ध अन्वयांनी पाहावं. घोरपडे ताईंना भिक्खू संघाच्या वतीने मी मंगलमय शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम.